गरमागरम भात आणि त्याच्यावर मस्त अशी आंबट गोड आमटी. वाह, क्या बात है. पावसाळा सुरू झालेला आहे आणि बाजारात खूप साऱ्या पौष्टिक रानभाज्या आपल्याला अवेलेबल आहेत. आणि त्यातली एक भाजी आज आपण बनवणार आहोत आणि ती आहे केवळा. तर आज मंडळी आपण एकदम सोप्या पद्धतीची अतिशय चविष्ट लागणारी केवळ्याची आमटी बघणार आहोत. म्हणून जास्ती वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. कवळ्याची आमटी बनवण्यासाठी इथे मी एक जोडी कवळ्याची घेतली आणि पानं निवडून घेतलीत. बघा, अशी पानं असतात, एकदम बारीक छोटी पानं असतात. तर जाडा देठाचा भाग आपल्याला घ्यायचा नाहीये, फक्त कोवळी पानं अशी आपल्याला घ्यायची आहेत. तर एक जोडी भरून घेतली, म्हणजे मोठी जोडी घेतली होती. तर तुम्ही बघू शकता ताट भरून पानं आपण निवडून घेतलेली आहेत. 2-3 वेळा स्वच्छपणे पाण्यातनं धुवून काढा, कारण पावसाळा आहे, माती वगैरे असते. आणि ग्रीन मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी मूठभर कोथिंबीर, 3 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतल्यात, छोट्या असतील तर 6 ते 7 घ्या. अर्धा इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. मिक्सरमध्ये ग्राइंड करून हिरवा मसाला याचा आपल्याला तयार करायचा आहे. केवळाची पानं आता आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे. त्यासाठी कढई कडकडीत आधी गरम करा. तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये, फक्त पानं घालून साधारण 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचंय. ते सुद्धा तुम्हाला कळेल का कितपत परतून घ्यायचंय, कारण श्रिंक हो म्हणजे आवळून ही एकदम कमी होऊन जाईल क्वांटिटीमध्ये. हे बघा, अशी होणार आहे. चिकटपणा असतो याला, म्हणून आपण आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. ग्राइंड करताना थोडंसं पाणी घाला तुम्ही. डायरेक्ट ग्राइंड करू नये, त्याच्याने चिकटपणा तेवढं सुटत नाही आणि आपल्याला चिकटपणा हवा आहे, म्हणून भाजून घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करावं लागतं. तर बघा, पाणी घालून मी ग्राइंड करून घेतलेली आहे, पेस्ट तयार केलेली आहे. मस्त पेस्ट तयार झालेली आहे, साईडला ठेवा. आता त्याच कढाईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करूया. त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 7 ते 8 कढीपत्ता आणि 2 ते 3 चिमूट हिंग याची फोडणी द्यायची आहे. आणि फोडणी दिल्यानंतर याच्यामध्ये 2 मी बारीक कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून. ते आपल्याला परतून घ्यायचे. कांद्याचा रंग हलकासा बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे आपला हिरवा मसाला, म्हणजे मिरची, कोथिंबीर, आलं, लसणाची पेस्ट जी आपण तयार केलेली आहे ती घालायची आहे. हलकीशी परतून घ्यायची आहे साधारण अर्ध्या मिनिटासाठी, कारण मिरचीचा याच्यामध्ये तिखटपणा आहे. तिखटपणा थोडंसं कमी करण्यासाठी तेलावर जर परतून घेतलं तर मिरचीचा चटका लागत नाही. ही खूप मोठी टिप आहे. हलकासा परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत पावटे. तर इथे मी 1 छोटी वाटी पावटे घेतलेले आहेत. बरेच जणांना वाल आणि पावट्यांमध्ये खूप कन्फ्युजन असतं, तर तुम्ही वाल किंवा पावटे काहीही घालू शकता. म्हणतात ना, कडवे वाल आणि पांढरे पावटे. त्याचसोबत याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. कच्चे शेंगदाणे पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजत ठेवले होते, त्याच्याने ते मऊ पडतात आणि खायला नंतर खूप छान लागतात. कडकपणा त्याच्यामध्ये जाणवत नाही. दोन्ही घातल्यानंतर हलकासं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा सिम्पली स्वादिष्टचा गरम मसाला घालून छानपैकी मिक्स करा. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लासभर पाणी घाला, चवीपुरतं मीठ घाला आणि झाकण देऊन 10 ते 15 मिनिटं लो ते मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवायचे आहेत, पावटे आणि शेंगदाणे छानपैकी शिजेपर्यंत. तर मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि वाल पावटे शिजले असतील, कारण आपण याच्यामध्ये आंबटपणा सुरुवातीला वगैरे घातलेला नाहीये. आणि जेव्हा कधीही तुम्हाला कुठलेही कडधान्य लवकर शिजवायचे असतील तर सुरुवातीला त्याच्यामध्ये आंबटपणा वगैरे घालू नये. टमॅटो किंवा लिंबू किंवा चिंच काहीच घालायचं नसतं. तर तुम्ही आधी चेक करून बघा की शेंगदाणे आणि वाल शिजलेत की नाही. जर नाही शिजलं तर पुन्हा थोडा वेळ शिजवत ठेवा, कारण कच्चेपणा त्याच्यामध्ये राहता कामा नाही. खाताना म्हणजे चव नाही लागणार तशी, म्हणून छानपैकी शिजले पाहिजे. पण पूर्णपणे पावटे गळून देऊ नका, त्याच्याने आमटीची चव बदलेल. आता आपण याच्यामध्ये घालूया तयार केलेली पेस्ट. केवळा आपण आधीच भाजून घेतलेला आहे, म्हणून याला आता शिजवायची वगैरे जास्ती गरज नाहीये. फक्त व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. किती घट्ट आहे आमटी ती आधी चेक करा. जर तुम्हाला वाटलंच की याच्यामध्ये आणखीन जास्त पाणी घालायचंय तर तुम्ही पाणी घालू शकता, किंवा भाताबरोबर खायचंय, भाकरीसोबत खायचंय तुम्हाला, त्यानुसार घट्टपणा तुम्ही कमी जास्ती पाणी घालून करू शकता. आता याच्यामध्ये घालायचा आहे चिंचेचा कोळ. तर मी 2 चमचे भरून चिंचेचा कोळ घालतेय आणि त्याचसोबत आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा आपण इथे गुळाची पावडर घालतोय.
गुळाची पावडर नसेल तर तुम्ही गुळाचा तुकडा घालू शकता छोटासा, किंवा 1 चमचाभर साखर घातलं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला गोडटपणा याच्यामध्ये नकोय, गोड लागणार नाहीये, पण ते बॅलन्स करण्यासाठी आपण घालतोय, आणि ते सुद्धा तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. तर सगळं साहित्य आता याच्यामध्ये गेलेलं आहे मंडळी. आता झाकण देऊन पुन्हा आपण 1 उकळी घेऊया, आणि 1 उकळी झाल्यानंतर आपली आजची केवळ्याची आमटी तयार आहे. केवळ्याच्या आमटीची आधी सुद्धा मी एक रेसिपी दाखवलेली आहे सिम्पली स्वादिष्टमध्ये, ते ती सुद्धा तुम्ही नक्की चेक करा. थोडीशी पद्धत वेगळी आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आजची आमटी तर लाजवाब लागणार आहे. फक्त गरमागरम भात आणि त्याच्यावर आमटी, सोबत लोणचं वगैरे काहीच नाही घेतलं तरी चालेल, पण हां, पापड आठवणीने घ्या, छान लागतं खायला. पावसाळा आहे, खूप साऱ्या रानभाज्या बाजारात अवेलेबल आहेत, आणि या खायच्या असतात पावसाळ्यात, कारण याच्यामध्ये जे पौष्टिकपणा आहे, जे विटॅमिन्स आपल्याला मिळतात ते नक्कीच घ्यावे. आणि या भाज्या जसं मी सांगितलं, खास करून पावसाळ्यातच आपल्याला मिळतात, अवेलेबल असतात. तर स्किप करू नका, नक्कीच बाजारात जाऊन अशा रानभाज्या आणा आणि बनवा. आणि तुम्हाला जर दुसरी कुठची रानभाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि कुठली हवी असेल ते सुद्धा मेन्शन करा. तर मंडळी, आय होप तुम्हाला आजची ही आमटीची रेसिपी आवडली असेल. तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. मलाही राहवत नाहीये, मी सुद्धा खाऊन बघणार आहे कशी झाली आपली आजची आमटी. तर गरमागरम आमटी आणि भात जबरदस्त, काय मस्तच लागते. सोबत पापड किंवा खारवडी घ्यायला विसरू नका. तर मंडळी, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका, आणि पाहत राहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.